हे बघा आम्ही तोरणावर चढाई करतोय. हे बघा आणि एवढं चढलंय तर आमची जिरली. त्या काळात शिवाजी महाराजांनी कसं केलं असं. आमच्यापेक्षा लहान होते शिवाजी महाराज 16 वर्षाचे. त्यावेळेस त्यांनी हे गड तोरणागड जिंकला होता. आणि समोरच तुम्ही बघू शकता तिकडे राजगड आहे. आणि आम्ही सध्या चढतो. आम्ही एक जवळ 60-70% आलो आहे. आणि आम्हाला इथे एक दादा भेटले जे की राजगडावरून पर्वतरांगाने सरळ राजगडावरून इकडं तोरणागडावर आले. तर आपण विचारू त्यांचा कसा अनुभव होता आणि त्यांनी कधी स्टार्ट केलं. काय नाव होतं तुमचं? माझं नाव संतोष मोदगेकर. ओके. तर कसं तुम्ही प्लॅन केलं की आपण राजगडावरून तोरणावरती यायचं? हो, काल आम्ही तिथं सकाळी आलं बेळगाववरनं. हां. बेळगावहून इथं राजगडला हे केलं. ओके. तिथून मग आम्ही पायी निघालो चोरवाट्याने. ओके. सगळे आहेत माझे मित्र, 12 मित्र आहेत. 12 जणांचा ग्रुप? 12 जणांचा ग्रुप आहे. ओके. मग तिथून आम्ही चोरवाट्याने जाऊन तिथं 4 तास लागले म्हणा वरती जायला राजगडवरती. ओके. मग तिथं आम्ही बरंच काही पाहिलं. तर मला अजून मी थांबत दम लागत वरती आलोय. तर त्या काळात त्यांनी ती जी गोष्ट केली ती खूपच ॲप्रिशिएट करणारी गोष्ट होती. एवढं डोक्यावर वजन यायचं, खपलं नाही की परत खाली आणायचं. आता आराम करायचा का नाही? हा, तुम्ही कुठे खालीच राहता का? खाली गावात. तू कुठे खाली पाय तशी का? हा, तुमचं नाव काय म्हणलं? सखूबाई. वा वा, नाव तर लय भारी. माझ्या आधीचं गंगाबाई होतं. अचानक ट्रेक प्लॅन केला की असं होतं. हे बघा येऊ आमचा शहाणा. जय शिवराय. याची पण मार्केटिंग करू. दुकान आहेत का वरचं? बंद झाले. काय पाहिजे? लिंबू पाणी काही काय मला बंद करून आलो ना. थांबले नाही तुम्ही आमच्यासाठी? काय म्हणलं, लोकच नव्हती. आज रविवार आहे ना, भरपूर येऊन गेले ना सगळे सकाळी गेले ना. हे आमचे उठले सोडले तरी चालते. पाणी बॉटल पण आता नाही भेटणार. यांना पाणी बॉटल दे, वरती आले की. ऐकलं का? अशा प्रकारे आम्हाला सूर्याचं दर्शन झालेलं आहे. अत्यंत घाणेरडी गोष्ट ही. लोक म्हणतात शिवाजी महाराजांचं नाव घेतात, मावळे म्हणतात, चोऱ्या टाकतात. पण ही जी गोष्ट जर घडत असेल तर मग नका येऊ. गडाकडे यायची गरज नाही, बिलकुल यायची गरज नाही. दुर्लक्षित ठेवा गड. कारण अशा जर गोष्टी घडत असतील तर गडाकडे येऊ नका बिलकुल. जर तुम्हाला कोणत्याही अवघड ठिकाणी व्हिडिओ काढू नका. तिथं सेफ आहे किंवा तुम्ही जर व्हिडिओ काढता तर तुमच्या बाजूला तुमचा एक मित्र असा बाजूला सेफ असला तो तुमच्याकडे लक्ष दे. हा, तुमचे मित्र भेटले होते आम्हाला खाली भेटले होते. ते हातामध्ये काठी होती त्यांच्या. म्हणजे तुमच्या दोघांसाठी थांबले का? नाही, आमचं अजून टीम वरती आहे. अच्छा. ओके. हा, पण तेच तुम्ही तिकडून राजगडावरून आलेत ना? त्यांचा व्हिडिओ घेतलाय आम्ही. बघा, आम्ही पाठवू त्यांना त्यांच्या नंबरवर. तेव्हा बघा. हा, टाकणार आमचं चॅनल 2-3 चॅनल आहेत आपले. तिकडे मराठी नावाने, शुद्ध पुणे नावाने. तुम्हाला याच्यापैकी कोणतं जर सापडलं तरी लाईक करा, फॉलो करा. पण एक एनर्जी आली भाई. पहिल्यांदा ब्लॉग बनवलाय. आता ही एनर्जी, हा कॉन्फिडन्स कुठून आलाय मला माहित नाही, पण आलाय भाई. नाही, गावरान चिकन खाल्ल्यामुळे नाही आला. कदाचित शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ल्यापासून त्यांच्या स्वराज्याची सुरुवात केली, आपल्या स्वराज्याची सुरुवात केली. तशी तोरणा किल्ल्यापासून आम्ही ब्लॉगची सुरुवात केलेली आहे. खरंच भारी गोष्ट आहे आणि खतरनाक आहे. खतरनाक फील आलाय. हे बघा, जबरदस्त. 3 मित्र एकत्र आले की ॲडव्हेंचर होतो म्हणजे होतोच, होणारच. कसलाही प्लॅन नसताना, कसलंही काही तयारी नसताना अचानक
सकाळी किंवा आनंद जे असते ते कशात आनंद नसते कशात आनंद नाही असा. एखादा तुम्ही गड चढताय आणि त्या गडाचं तुम्हाला शेवटचं टोक बघायला भेटतंय, विनविनी झेंडा बघायला भेटतोय, भगवा झेंडा बघायला भेटतोय. याच्यासारखा आनंद जगात कुठलाच नाही. हे बघा आलो शेवटी, भारी जबर. हे बघा खाली पाय आणि ये वाव खतरनाक. कॅमेरा काढा की केस हो मस्त. अरे हा महादेव अशा प्रकारे येतात ना. ह्याच्या प्रकारे आम्ही तोरणा किल्ला चढलोत, गड चढलोत. अनुभव भारी, फिलिंग भारी. शिवाजी महाराजांनी ज्या किल्ल्यापासून स्वराज्याची सुरुवात केली त्याच किल्ल्यापासून आपल्या ब्लॉगची सुरुवात आहे. आपण व्हिडिओ बनवतो, पहिला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटणार नक्की सांगा. जबर कार्यक्रम झाला, एकदम जबरदस्त. इथं येऊन पोचणं हे बघणं सगळं, हे सगळं बघणं म्हणजे जबरदस्त कार्यक्रम आहे. तोरणा किल्ल्याबद्दल एक भारी गोष्ट आहे की आम्ही 4थीच्या पुस्तकात स्वराज्याचे तोरण नावाचा धडा होता आम्हाला. तो हा तोरणा किल्ला आहे. धर्माची सनसेट आहे, खतरनाक आहे, बरं आहे. राळा होणार एकदम सनसेट. आबा बाबा 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 होय इकडं होय बाई. खाली जायचा रस्ता राडा राडा जबर. काय सीन आहे भाई, काय सीन आहे भाई. हा काय होईल तुला. नाही 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 फोटो काय नाही. हे बघा हे ब्लॉगर लोकांना मागे खेचणारे लोक, या लोकांना सपोर्ट करू नका मित्रांनो. यांना मीच आणलं इथे. तिथे काही असो, ते काही असो, पण रूमवर दिवसभर झोपून असते ते, नाही तर उताने पाजाने पडत असते. 2-2 दिवस आम्हाला करत नाही आणि ब्लॉगर म्हणते स्वतःला. परतीच्या मार्गाला लागलो. आमची जिरलेली आहे संध्याकाळी थंडीत. आता परतीच्या मार्गाला लागलो, आमची जिरलेली संध्याकाळ होईल. आता जर अंधारात आम्ही भडकटलो तर मी आमचं काय खरं नाही.
आता आम्हाला धंदा ट्राप्तर झालेली आहे आणि त्याच्यामुळे बघून जरा लक्षात आहे ना खाली येत आहोत. लवकर येत जा, उशीर ना करू नाहीतर वेगळेच कार्यक्रम कसे तुमचे. आम्ही परतीच्या वाटेला निघालो आहोत. निघालो होतो बाहेर फिरण्यासाठी, पण फिरायच्या नादामध्ये ट्रेक बदलला. म्हणजे झाला असं की निघालो होतो बाहेर नाश्ता करण्यासाठी आणि दाबून जेवून आलो. अशा प्रकारचा ह्या ट्रेक झालेला आहे. घाटाघाटात निघालो. हो, निघालो होतो 10 रुपये खर्च करण्यासाठी 500 रुपयाची थाळी